नाशिकच्या मनमाड बाजार समितीच्या सभापती निवडणुकीसाठी 27 जुलैला विशेष सभा, 17 पैकी 11 संचालक अज्ञातस्थळी रवाना. गणेश धात्रक आणि गंगाधर बिडगर यांची नावं आघाडीवर. मुंबईतील चांदिवलीचे आमदार दिलीप लांडेंनी चालवली रिक्षा. साकीनाकामधील रिक्षाचालक सन्मान सोहळ्यासाठी जुना गणवेश घालून रिक्षा चालवली. रिक्षाचालकांच्या कल्याण मंडळासाठी अधिक निधीची मागणी. सोलापूर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून भर पावसामध्ये पालखी तळांची पाहणी. प्रशासन वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेमध्ये चंदावरकर रोडवर पांढऱ्या पट्ट्यांवरून पुन्हा वाद. जैन समाजाकडून पट्टे रंगवल्याचा आरोप. मनसेचा तीव्र विरोध. मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग दिला. वसई पूर्वेतील मेढे ग्रामपंचायत हद्दीतील वडघर गावाकडे जाणारा पूल अचानक कोसळला. 2 वाहनं पडली. जीवितहानी टळली, मात्र वाहनांचं मोठं नुकसान. अवजड वाहनांमुळे पूल कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये मोठं झाड कोसळलं. मिल्लतनगरमधील दीप टॉवरच्या कंपाऊंड्समध्ये झाड पडल्याची घटना. इमारतीचा प्रवेशमार्ग पूर्णपणे झाला बंद. बदलापूरच्या डीमार्ट परिसरामध्ये बॅनर लावताना विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू. इंद्रेश कुमार राजभर असं 25 वर्षीय मृत कामगाराचं नाव. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. ठाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन. महाबळेश्वरमध्ये पर्यटक धुके आणि पावसाचा आनंद घेत आहेत. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. 15 दिवसांच्या उघडीपीनंतर पिकांना नवसंजीवनी. वातावरणामध्ये गारवा पसरल्यामुळे नागरिकांना दिलासा. नागपूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. जरीपटक्यातील बैरामजी टाउन, सीताबर्डी मेन रोड आणि महाल परिसरातील अतिक्रमण हटवलं. रस्ते मोकळे झाल्यामुळे नागरिकांकडून मनपा प्रशासनाचं टोक. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचं 8 जणांचं पथक लातूरच्या आरसीसी कोचिंगमध्ये दाखल. गेल्या 3 तासांपासून कागदपत्रांची तपासणी. या महिन्यामध्ये तिसऱ्यांदा सीबीआयचं पथक लातूर. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावानं पोलीस निरीक्षकाला फोन. तक्रारीसाठी दबाव टाकल्याचा आरोप. 2 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बीडमधील पुरुषोत्तमपुरीच्या भगवान पुरुषोत्तमांना भाविकांकडून 1.5 किलो बनावट चांदीचे दागिने अर्पण. अधिक मासामध्ये दानाच्या नावानं देवाचीच फसवणूक. बनावट दागिन्यांमध्ये साखा माळ, जोडवे आणि माळ यांचा समावेश.